नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच। सांगली जिल्हा बँकेसाठी भाजप जयंत पाटलांमध्ये चुरस। सांगली जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडीमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेषतः सुमारे 10,000 कोटीच्या ठेवी असलेल्या जिल्हा बँकेची सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी सत्ताधारी भाजप प्रयत्नशील आहेत। आमदार जयंत पाटील यांनी गेल्या दशकापासून बँकेची सूत्रे हाती ठेवली आहेत। या बँकेच्या माध्यमातून ते जिल्ह्याचे राजकारण करत असतात। यापूर्वी त्यांनी यासाठी काँग्रेससह भाजपलाही मित्र बनवून घेत आपल्यासाठी कोणीही अस्पृश्य नाही असे संकेत दिले होते। त्यामुळे यावेळी सर्वपक्षीय पॅनल होणार की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे। जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीसाठी प्रयत्न झाले। जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी एकीकडे सुरू आहे, तर सुमारे 16 कोटीचे बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी संबंधित आजी-माजी संचालकांना एकीकडे नोटीस बजावण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सलग 10 वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिलेल्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही हा निर्णय शासनाने बाजूला केल्याने मी नाही तर माझी पत्नी मुलगा असं नियोजन सुरू असताना या पार्श्वभूमीवर सलग 10 वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिल्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही हा नियम शासनाने बाजूला केल्याने मी नाही तर माझी पत्नी मुलगा असे नियोजन सुरू असताना तो नियमच शासनाने बासनात गुंडाळल्याने प्रस्थापितांना बँकेची दारे पुन्हा खुली झाली आहेत। त्यामुळे चुरस वाढणार हे निश्चित।